मी सायली. मी कॅलिफोर्नियामध्ये राहते. सध्या आम्ही हायवे 1 वर एक छानशी आमची कपल ऑफ डेजची ट्रिप केलेली. गारापट्टा स्टेट पार्कनंतर आम्ही आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन ठरवलेलं होतं ते बिग सी ब्रिज. जगातील सर्वात सुंदर ब्रिजपैकी हा एक ब्रिज आहे, ज्याचं नाव आहे बिग सी ब्रिज, जो 1932 मध्ये बांधलेला होता. अतिशय सुंदर पॅसिफिक ओशियनवरचा आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक सिनिक स्पॉटला, विस्टा पॉइंटला इथे उभं राहून फोटोज काढायचा मोह मात्र काही आवरता येत नाही. उंच डोंगर, अथांग महासागर आणि इथला सुंदर असा हायवे आणि बीचेस. हायवेने जाताना आवर्जून बघण्यासारखं म्हणजे रांचेसच्या या गायी. मस्त ग्रासफीड करताना या गायी खूप छान दिसतात. फिरून थोडं दमायला झालेलं आणि पोटपूजेची वेळ झालेली. आता आम्ही बिक्सरच्या स्मॉल टाउनमध्ये आलो, जिथे वळणावळणाचे रस्ते, रेडवूड्सची झाडं. अमेरिकेतले स्मॉल टाउन हे खूप सुंदर असतात. इथे कॅम्पग्राऊंड्स असतात. आता खाण्यासारखं या हायवेचं मी आवर्जून सांगेल एक ठिकाण, ते म्हणजे बिगसरचा टॅको. हा एक फूड ट्रक आहे आणि इथे छान हँडमेड टॉर्टिलाज, इथला श्रिम्प टॅकोज आणि बरितो बाउल खाण्यासारखा असतो. खूप टेस्टी, आणि त्यांचा स्पेशली जो ग्रीन साल्सा असतो, तो म्हणजे आपल्याला ठेच्याची आठवण करून देतो. असं आम्ही छान मस्त पोटभर खाल्लं आणि या कमानीमधनं आम्ही एंट्री केली ती आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला. आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं रॅगेट पॉइंट. रॅगेट पॉइंटसाठी आम्ही निवडलेलं बिकॉज आम्हाला तिथे जाऊन सनसेट बघायचा होता. ऑलमोस्ट 4:30 झालेले होते आणि 1 तासाभरात आम्ही त्या पॉइंटला पोहोचूच, असं आम्ही या अंदाजाने तिथे निघालो. पोहोचता क्षणी आमचं वेलकम केलं या छोट्याशा मनीम्याऊने. या सर्कल पॉइंटला, रॅगेट पॉइंटला आल्यानंतर हा एक सर्कल आहे, ज्याच्यातनं तुम्हाला एक सुंदर दृश्य दिसतं. ते म्हणजे डोंगर आणि समुद्र कसा एकत्र झालेला आहे. हा एक लव्हर्स पॉइंट आहे, जिथे ॲट द एंड फायनली जमीन संपते आणि खाली डायरेक्टली समुद्र असतो. सुंदर गोल्डन स्काय सनसेटच्या टाईमचं आणि सुंदर असा अथांग महासागर. फायनली तिथून निघाल्यानंतर आम्ही आमच्या पोटपूजेची परत वेळ झालेली. आम्ही मेक्सिकन रेस्टॉरंटला थोडंसं जेवलो आणि डिनर झाल्यानंतर फायनली आम्ही चेक इन केलं आमच्या हॉटेलला, कारण आम्ही खूप टायर्ड झालेलो होतो. ज्या गावात आम्ही थांबलो त्या गावाबद्दल मी पुढच्या रीलमध्ये नक्की सांगेन. जर कंटेंट खरंच आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअरही करा आणि फॉलो करायला अजिबातही विसरू नका. थँक सो मच.